आज आपण मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांशी संबंधित एका महत्त्वाच्या बातमीकडे पाहणार आहोत। आता गुन्हेगारी तपास अधिक प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी पोलीस विभागाने एक मोठं पाऊल उचललंय। पोलीस उपायुक्त संदीप दोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आलाय। यापूर्वी गुन्हा घडलेल्या ठिकाणाहून पुरावे गोळा करण्यासाठी मुंबईवरून तज्ञ आणि उपकरणे मागवावी लागत होती, पण आता स्थानिक पातळीवरच वैज्ञानिक तपासाची सुविधा उपलब्ध झाली आहे। सध्या परिमंडल 1 साठी एक फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत असून लवकरच परिमंडल 2 आणि 3 साठी प्रत्येकी एक अशी 2 व्हॅन आणण्यात येणार आहे। गंभीर गुन्हा घडल्यास आवश्यकतेनुसार ही व्हॅन घटनास्थळी देखील पाठवली जाणार आहे। प्रत्येक व्हॅनमध्ये 4 जणांची टीम कार्यरत असणार आहे। प्रत्येक व्हॅनमध्ये 4 जणांची टीम कार्यरत असते आणि त्यामधील 2 एक्सपर्ट कर्मचारी 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात। या व्हॅनमध्ये गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माहिती उपलब्ध आहेत। त्यामध्ये मार्किंग टेप, पॅकिंग साहित्य, DNA किट, सायंटिफिक तपासासाठी लागणारी उपकरणे यांचा समावेश आहे। नवीन कायद्यानुसार ज्या गुन्ह्यांसाठी 7 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असते त्या घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे बंधनकारक आहे आणि अशा प्रकरणांमध्ये ही फॉरेन्सिक व्हॅन अतिशय उपयुक्त ठरणार आहे। सर, आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आलेली आहे, कशा प्रकारचा तिचा वापर होतो थोडी माहिती द्या। नवीन कायद्यांच्यानुसार ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांच्या घटनास्थळांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅननी भेट देणं अपेक्षित आहे। त्यानुसारच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 साठी एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झालेली आहे। तर 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले जे गंभीर गुन्हे आहेत अशा घटनास्थळाला ते भेट देणार आणि घटनास्थळावरून तपासकामी आणि पुराव्याकामी उपयुक्त सगळे जे काही आर्टिकल्स वगैरे असतील ते लिफ्ट करण्यामध्ये आणि पॅकेजिंग करण्यामध्ये ते तपासी अंमलदाराला मदत करणार आहेत आणि गुन्ह्याचा चांगल्या दृष्टीने तपास होण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा निश्चितच उपयोग होणार आहे। सर, आता किती आलेले आहेत फॉरेन्सिक व्हॅन आणि अजून किती येणार आहे? सध्या आपल्याकडे परिमंडळ 1 साठी एक व्हॅन आलेली आहे आणि लवकरच परिमंडळ 2 आणि 3 साठी सुद्धा व्हॅन उपलब्ध होणार आहे। या व्हॅनसाठी किती फॉरेन्सिक एक्सपर्टची नेमणूक करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे? सध्या एका शिफ्टमध्ये 2 एक्सपर्ट त्याच्यामध्ये असतात। 24 तास स्टाफ त्याच्यावरती अवेलेबल असतो।